पाटीलला याचा आयकॉन मालेगावमध्ये खूप स्पर्धा राहुल पाटील खेळून गेला. तो राहुल पाटील छत्रपतीमध्ये सुद्धा आपण छत्रपती चषकमध्येही अप्रतिम खेळ दाखवला होता. अक्षरशः ती स्पर्धा गाजवून सोडली होती राहुल पाटीलला. तो राहुल पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपण पाहताय. सेकंडला ऋतिक पाटील शतकवीर 48 वर 1 स्कोर. याही वेळेस शोधून काढण्याचा प्रयत्न लांबवरनं मात्र खेळाडू जातील. मॅकमिलर बॉलला अडवतात आहे, रिटर्न करतात आहे. सिंगलने धाव फलक मात्र पुढे जातोय. चांगला कमबॅक आपण म्हणू शकतो. चौकार षटकार आल्यानंतर पारितोषिक आहेत कैलासवासी यश आहेत व कैलासवासी कुणाल देवरे यांच्या स्मरणार्थ उस्मानने जर इथे 50 धावा कंप्लीट केल्या तर अजहर तांबोळी याच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राईज उस्मान पटेलपर्यंत लावले गेले. ही दिवाणगी आहे टायगरची. धाव फलक 49 शेवटचा बॉल. काही वेळा हेलिकॉप्टर मनगटाच्या साह्याने खिलाडी के मस्तक पैद असतात. बॉल मात्र एक टप्पा खात सरळ सीमारेषा पार. षटक इकडे मात्र पूर्ण होत आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलक जाऊन पोहोचला आहे 53 वरती. अक्षय सर 12 बॉल बाकी आहेत. धावा पाहिजे 31. मॅच मध्ये जान फुगली ज्या पद्धतीनं फलंदाजी करते अशाच पद्धतीचे मॅचेस सौरभ खरं तर प्रेक्षकांना पाहिजे असतात की ज्यामध्ये कश्मकश असेल, ज्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत थरार असेल. आणि तो थरार पाहण्याकरता ग्रामीण मधले खूप सारे प्रेक्षक आज मालेगाव शहरात आलेत आणि ते मालेगाव शहरात ज्या करता आलेत ना तो चांगला खेळ आज मालेगाव ग्रामीण मधल्या प्रत्येक खेळाडूला मी आज एक गोष्ट आवर्जून म्हणेन की पाहायला आलेत ना इथनं काहीतरी शिकून जा. कारण या खेळाडूंकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे ज्या ग्रामीणच्या खेळाडूंनी शिकणं गरजेचं आहे आणि तो शिकून चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. 41,500 जो मॅजिकल नंबर आहे तो या स्पर्धेचा आहे तब्बल 51,000. हे सबस्क्रायबर मीटर जसं 51,000ला टच करेल तसं मात्र MTC लाईव्ह कडनं बक्षिसांचा वर्षाव लकी ड्रॉच्या माध्यमातून आपल्यावर केला जाणार आहे. बॉलिंगसाठी प्रथमेश आल्या टाकरेवरती केलाय वार. बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा किती 6 षटकार. अप्रतिम फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. बघा तिथे तुम्हाला दाखवलं जात आहे अगदी खोलवर टाकाचा बॉल खोदून काढला. मॅकमिलन गोविंद होते तिथे. मॅकमिलन गोविंद यांना फक्त चेंडूकडे पाहत राहावं लागलं. अगदी त्यांच्या मस्तकावर दस्तक देऊन तो बॉल सीमारेषा पलीकडे गेला. षटकारामध्ये परावर्तित झाला. ज्या प्रेक्षकानं झेल टिपलाय त्या प्रेक्षकाकरता चंचल मोबाईल शॉपी यांच्या वतीनं एक हेडफोन दिला जाईल. बॉलिंग टीम सर इकडे कॉल आलेला आहे. व्हाईट बॉल इकडे मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून जो आहे तो मात्र आपल्याला कळवला गेलेला आहे आणि जबरदस्त वातावरण. उस्मान सोबत ऋतिक पाटील देखील मात्र आपला रंग दाखवत असताना प्रथमेशच्या विरोधात. जनसंख्या मात्र सध्याच्या घडीला पुढे जाते. याही वेळेचा बॉल पंच केलाय. मागे मात्र मॅकमिलर आहे. बॉलला मात्र अडवतील. धाव फलक मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच मध्ये जर वापस यायचं ना बॉलिंग टीमला तर त्यासाठी पाहिजे इकडे एक विकेट. कारण की सध्याच्या घडीला मॅच ज्या रीत्या उभी आहे रिक्वायर्ड रन रेट हा वाढायच्या जागी कमी होत चालला आहे. तर ती फायदेशीर गोष्ट मात्र म्हणावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आणि 10 बॉलमध्ये 23 पाहिजे. एखादी विकेट खास करून उस्मानची विकेट मॅच मध्ये आणू शकते MP स्पोर्ट्स बरी पॅकेजला. निश्चित प्रेक्षकांना असं वाटतंय की उस्मानकडनं अर्धशतक यावं. मॅचची स्थिती सांगते की इथे विकेट देणं गरजेचं आहे. एक चांगला खेळ होणं ओव्हरऑल खूप गरजेचं आहे. इथे गोलंदाजी कशी करतोय कुठून ते खूप महत्वाचं. तर येणारे त्याचे 4 बॉल या मॅचचं पुढचं भवितव्य ते ठरवणार आहे. त्यामुळे इथनं येणारे जे 4 बॉल आहेत ते गुड्डूचे खूप महत्वाचे असतील. कशा पद्धतीने तो गोलंदाजी करतो येणाऱ्या बॉलवर ते आपल्याला इथे आवर्जून पाहणं गरजेचं आहे. 44 धाव्यांवर नॉट आउट आहे टायगर सध्याच्या घडला. आणि जर का अक्षय सर या 6 धावा बनल्या ना टाळ्यांचा आणि शिट्यांचा कडकडाट पाहायला मिळणार आहे. कारण की चाहता वर्ग मोठ्या संख्येने आज मालेगावमध्ये आहे उस्मानचा. धाव फलक 61. प्रथमेश तयार होतात आहे. पुढचा बॉल उस्मानसाठी आणि आज फटक्यासोबत अर्धशतक. मौत मुकम्मल. मैं डरने वाला नहीं हूँ. जो जंग हक है वो लड़ने वाला मैं हूँ. और जब तक तालियों से भर ना दूं ये कॉलेज ग्राउंड का मैदान कसम खुदा की ये मैदान में छोड़ने वाला नहीं हूँ. उस्मान पटेल 50 धावा साजरा करतात आपल्या. अप्रतिम फटका आणि अर्धशतक ते झळकावलंय रायगडच्या टायगरनं. आज टायगरची दहाड ती मालेगावच्या प्रत्येक प्रेक्षकाला अनुभवता येते. काय बॅटिंग करतोय. अप्रतिम फलंदाजी उस्मान पटेल
सध्या मैदानाच्या आत्मा करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश ठाकरेच्या विरोधात विशेषतः आक्रमण करतोय, त्यामुळे निश्चित मनोबल ते खच्चीकरण होऊ शकतं. ज्या पद्धतीने सध्या उस्मान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 9 बॉल 17. हो एक बॉल बॅटरच्या दिशेने तर एक बॉल बॉलरच्या दिशेने. काय मॅच सुरू आहे, जबरदस्त. टप्प्याचा बॉल टाकला, बॅट मात्र इकडे काही चालली नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. प्रथमेशही मैदानाच्या आतमध्ये सांगतात आहे, उस्मान तुम्ही लावा ताकद, आम्ही देखील मैदानाच्या आतमध्ये नाही वाकत. 8 बॉल मध्ये 17 पाहिजे. पुढचे 2 बॉल महत्वाचे आहेत. शेवटच्या 6 बॉल मध्ये किती धावेंचा कुशन राहणार बघण्यालायक राहील. 8 बॉल 17. यावेळेस 8व्या बॅटने फटका हवेत. प्रथमेश ठाकरे बॉलच्या खाली. धक्का मात्र मैदानाच्या आतमध्ये लागणार आहे दुसऱ्या क्रमांकाचा. आणि मॅच मध्ये वापस री एंट्री मारतीये एनपी स्पोर्ट्स परिबाकर यशवंत भाऊ पाचंगे. अप्रतिम चेंडू होता, विकेट खूप गरजेची होती कारण प्रेशर. आणि या सुस्मानला इकडे मात्र जो प्रतिसाद दिला तो खासा लाजवाब होता. 7 बॉल मध्ये 17 पाहिजे. युट्यूब वर जर तुम्ही बघितलं सध्याच्या घडीला तब्बल 5,500 पेक्षा जास्त प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहे. ही किमया आहे आकाश भाऊ बेडसे आणि त्यांच्या या आयोजनाची, की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक मात्र या मॅचेसचा आनंद घेतात आहे. आपण बघत आहात एबी सामर्थ्य मुक्त रबर बॉल चॅम्पियनशिप. आकाश भाऊ बेडसे यांची स्पर्धा. बॉल बाकी आहेत 7, धावा बनवायच्या 17. महत्वपूर्ण चेंडू किती राहणार शेवटच्या 6 बॉल मध्ये. 7 बॉल 17. आल्या समोरच्या दिशेने फिल्डर. हो प्रयत्न केला, पण बॉल जर बघितला तर सीमारेषा पार आहे. आणि आल्या प्रथमेशने इकडे षटकार ठोकलाय. सिक्सर. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम स्ट्रोक आल्या प्रथमेशच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला आणि प्रथमेशनं बॉलला उडवून फेकून दिलं. वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामधनं सीमापार. हा षटकार या मॅच मधला खूप महत्वाचा षटकार होता, कारण या षटकारानं फलंदाजावरचं प्रेशर ते रिलीज झालं. येणारे 6 बॉल विजयाकरता 11 या धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल मध्ये 11 बनवायच्या. हा षटकार खूप महत्वाचा होता सौरभ, कारण या षटकारानं खूप सारं प्रेशर ते रिलीज झालं. आणि नक्कीच जसं की आपण बोललोच सध्या या मॅच मध्ये बदललाय. आता शेवटचे 6 बॉल बाकी आहेत, 11 पाहिजे. आणि मला असं वाटतंय मागच्या मॅचचा हिरो आता गोलंदाजी मार्कवर येतोय भार्गव. निश्चित भार्गव पाटीलच्या खांद्यावर विश्वास दर्शवलाय. मॅन फ्रॉम दिवानमान वसई तो भार्गव आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे, युवा टॅलेंट आहे, त्या खांद्यावर विश्वास दर्शवलाय सुमितने इथे. आणि निश्चितच भार्गव एक असा खेळाडू आहे, नेहमीच सुमितनं जेव्हा त्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवलाय तेव्हा त्यानं चांगली कामगिरी करून दाखवली आहे, सुमितला खुश केलंय. तोच भार्गव यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. पहिला बॉल फटका फसलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रथमेश ठाकरे तिथे कॅच कॅरी करतो, विकेट मिळवतोय भार्गव. महत्वाची विकेट. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय. आता 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत 11 धावा. प्रथमेश ठाकरे गोलंदाजी, प्रथमेश ठाकरे क्षेत्ररक्षणात. 5 बॉल 11 धावेंची गरज आहे. चला बॅटर थोडीशी घाई करायची आपण. बॉल 11 रन. चैतन्य पाटील आता मात्र बॅटिंग साठी आलेले आहेत. भार्गवने देखील मात्र इकडे मॅच फिरवलेली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट घेऊन काय होणार आणि काय नाही हे आपल्याला पाहायचं आहे. कुठली टीम जाती आहे क्वार्टर फायनलच्या दिशेने, कुठल्या संघाला पुढचा सामना खेळावा लागणार. जबरदस्त असा सामना जो मात्र प्रेक्षकांना पाहायचा होता. 5 बॉल 11. गोलंदाजी मार्कवर भार्गव तयार. पुढचा बॉल त्यावेळेस भार्गवचा फुल टॉस मिस केलाय. एक सिंगल तर त्यावर सहजपणे लिहिली जाईल, मात्र दुसऱ्या दावे करता येतील का. विघ्नेशचा थ्रो तो सटीक आहे, त्यामुळे इथे प्रेक्षकांची नजर आता तिसऱ्या पंचांच्या निर्णयाकडे असेल. काय डिसिजन येतोय ते इथे आपल्याला बघायचंय, कारण विघ्नेश होता. विघ्नेशनं अगदी चांगली फिल्डिंग केली आणि योग्य त्याचा सटीक थ्रो आपण ज्याला म्हणतो ना, तो सटीक थ्रो विघ्नेशकडनं तिथे आपल्याला पाहायला मिळाला. आणि अशाच वेळेस प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू होते. काही म्हणतात आउट आहे, काही म्हणतात नॉट आउट आहे. आणि नक्कीच तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येणार आणि काय नाही. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय अवघ्या काही वेळात आपल्या समोर जो मात्र येईल. आणि जसा निर्णय येईल तसं मात्र बघूयात काय होते आणि काय नाही. काळजाचे ठोके अंगावरती शहारे मोठ्या प्रमाणावरती. आणि पंचांचा निर्णय गोलंदाज बाद. अगदी बॉल मध्ये 10. एकीकडे सुमित ढेकळे नक्कीच भार्गवला म्हणत असतील 2 बॉल चांगले मन लावून, तर दुसरीकडे अक्षय मात्र स्वतःला म्हणत असतील 2 फटके चांगले जीव लावून. 4 बॉल मध्ये 10. जबरदस्त अशी स्पर्धा, असा सामना प्रत्येकाला बघायचा होता. विनर वर्सेस विनरची मॅच. 4 बॉल 10. आडव्या बॅटने आल्या
शफल झाले आणि बॉलला पाठवून दिलाय डीप पॉइंट लेग सीमारेषा पार. पंचाचा इशारा, 4 कडक चौकार. नुसते सफल नाही, सफल झाले. अगदी सफल होऊन हा फटका तिथे त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला. हा चौकार खूप महत्वाचा होता, कारण विकेट गेली होती, थोडंसं प्रेशर आलं होतं. मात्र त्या विकेटचा आमच्यावर फारसा प्रभाव पडलेला नाहीये हे अक्षय पवार मैदानाच्या आतने येत असताना सांगतात. एक चांगला फटका त्यांच्या वतीनं आला, चौकार आला. त्या चौकारानं आता येणारे बॉल शिल्लक राहिले तिथनं 3 आणि या 3 बॉलमध्ये रन बनवायचे आहेत 6. 3 बॉल 6ची गरज आहे. एक मोठा फटका येईल की 3 चांगले चेंडू पाहायला मिळतील. काय घडेल या मॅच मध्ये ते येणाऱ्या बॉल्स मध्ये आपल्याला बघायचं आहे. 3 बॉल 6 रन. प्रेक्षकांचा आकडा देखील 6000च्या पार झालेला आहे. एबी सामर्थ्याची ही स्पर्धा. 3 बॉल 6. काय होत आहे यावेळेसचा बॉल थोडासा शॉट टाकलाय, बॅडमिंटन हिट खेळलाय. मागे मात्र फिल्डर अमय धावतात आहे आणि बॉल मात्र त्यांच्यापेक्षाही सुसाट वेगात धावतोय. अगदी टाळ्यांचा कडकड आणि पटपट आला अक्षयच्या बोर. धाव मिळतात आहे 4 चौकार. चौकार आला. या चौकारानं मॅचला सोपं केलंय, कारण आता बॉल टू रन असं इक्वेशन आहे. 2 बॉल 2 धावसंख्येची गरज आहे. रायगडचा हा संघ जर आपण पाहिला ना तर अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतोय. प्रत्येक मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सामन्यामध्ये जी गरज आहे, गरजेनुसार फलंदाजी ती त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे मॅचच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतोय. या मॅच मध्ये 2 बॉल आहेत, अजूनही 2 धावा बनवायच्या. क्रिकेटचा खेळ आहे, आपण वेळेआधी कोण जिंकतो कोण पराभूत होते हे सांगू शकत नाही. मात्र मॅचचं चित्र ते निश्चित अक्षय पवारला मैदानाच्या आतमध्ये येत असताना बदलावलं. 2 बॉल मध्ये 2 धावा इकडे मात्र विजयासाठी बनवायच्या आहेत. काहीही होऊ शकतं. गोलंदाजी करणारा संघही बाजी मारू शकतो, फलंदाजी करणारा संघ देखील बाजी मारू शकतो. एखादी सुपर ओव्हर तिची अपेक्षा मात्र मालेगावकर इकडे मात्र करू शकतात. मागच्या मॅच मध्ये लास्ट बॉल थ्रिलर 80चा पाठलाग अक्षय पवार विनिंग खेळला होता. आता 2 बॉल मध्ये 2 पाहिजे. भार्गव ओळखलाय फटका हवेत आणि फटका चाललाय सीमारेषा पार. 1-2 का 4 बॉल फरार आणि याच रीत्या सामना रफादफा करत आजच्या दिवसाची क्वार्टर फायनलची मानकरी ठरली आहे. समर्थ 11 NM रायगड क्वालिफाय करते क्वार्टर फायनल्सला. अभिनंदन. निश्चित इथे